नमस्कार गाववाल्यानो आता आज आडारी ब्रिजवर येले असो. हे बघा, या ठिकाणी सगळेजण फिशिंग करू घेतात. हे बघा, सगळे आपले गाववाले असं मागे दिसतात. ते बघ, बारके बारके आणि सगळे मोठे पण असतात. हे बघा, हे बघा. तर गाववाल्यानो, तुमका आज गरियन कसे मासे धरतात खाडीतले, त्याच्यानंतर बॉटलने कसे धरतात हे आजच्या व्हिडिओत तुमका दिसतले. व्हिडिओ बघून तुम्ही त्या शिका करू शकता, स्वतः पण तुम्ही फिशिंग करू शकता. आपल्या इकडे हे बॉटल फिशिंग आणि हुक फिशिंग दोन प्रकार असतात. त्याच्यासाठी तुमका साहित्य लागता. बॉटल फिशिंगसाठी एक थंडाची बॉटल लागता 1.5 लिटरची, आणि पाव किंवा पीठ. त्याच्यानंतर हुक फिशिंगसाठी एक फिशिंग रॉड होयो, त्याका साव, गरी आणि साहित्य ताच पीठ किंवा पाव. तर ह्या आमच्या गावचा फिशिंग असतं. तर तुमका कसा वाटला आणि त्यांचा स्किल कसा वाटला तर सांगा, तुम्ही कमेंट नक्की करा. हे बघा, लाईनीत तुमका दिसतं ते बघा गरवणारे सगळे किती आहेत ते बघा. आजूबाजूचा परिसर बघा कसं छान दिसतं. हे मागे दिसतात नाही, ही उत्साही आहेत हा गरवणारे. काठी काय तुमची? हे आता सगळे बॉयट जातीचे मासे गरवतात. सगळे बॉयटा गरवतात ना, पाव लावतात. तो बघा, एका गावलो मासे बघ, तो मागासपासून गरवता. तो प्रोफेशनल असा आहे बघा. बॉयट गावला ते का, बघूया केवढा गावला ते. हे बघा, प्रोफेशनल गरवणार होतो, त्याच्यामुळे त्याला पॉईंट गावतात पटापटा. घरी सांभाळून काढूची लागतं, नाही तर हातात जाऊ शकता. पाव असं पाव लावतात ते का, काही जण असं ते पीठ लावतात. तेवढं सगळे पाव घेऊन येले. सगळ्यांकडे स्टिक असतात बघा. हे बघ, आपल्याकडे सगळे आता स्टिकने गरवतं. हे स्टिक असत, हे मार्केटमध्ये गावतं. साधारण 600 रुपयापासून काही हजारापर्यंत गावतं ते स्टिक. हे प्रोफेशनल असत हा. हे सगळे सर्जोकोट बंदरापासून सगळीकडे गरवतात. पुढचा तो राजू असा, त्याच्यानंतर शिरोडकर असा. ते बघ, गावली वाटतं ते बघ. आता तुमका बाटलीतली फिशिंग दाखवतो. प्रवीण धरलेला आहे बघ, बाटलीत गावला आहे बघ. प्रवीणानं पकडलं. सगळ्या तऱ्हेची आपल्याकडे फिशिंग झाली. प्रवीणा बॉईट गावलेला आहे बाटलीत. आपल्याकडे नुसते बगे पण असत आहे बघा. हे बघा, हे बगे होत, बाकीचे असत ते चिल्लर पार्टी. ढोरा येईल. या ठिकाणी तुम्ही गरव घेऊ शकता. टाइमपास होता आणि मासे पण गावतात बघा. हे सगळे आपले जुने मित्र असं. आपण पण येतलो गरव, आपल्याकडे पण स्टिक असं. आपण एक स्टिक परचेस केलेली असा, वेंगुर्ल्याहून मागवलेली आहे. पटापटा गावणार नाही, धीर धरूच लागतं. गावाला तू बघू शकता, इथे दिसतं ना ते पाव असं. त्या पावातलं नरम जो भाग असा तो फक्त घरी एक लावचं लागतं. नरम नरम भाग असा ना, तो स्वतः लावलं जातं.
गावलं गावलं आहे का कोण तो चेहराच दिसणार नाही तो चेहरा दाखव कोण ओळखी तो गणेश मित्र मंडळ अरे हो पपलो हो बघ नीट दाखवतो तो पपलो आपलो माणूस मित्र आहे एक्सपर्ट गरवणार म्हणा तो बाहेरचो ना होईलच असं परत प्रवीण आहे बघा वाट पकडलेला बॉटल फिशिंग सगळे प्रकार तुमका भोग गावतले आडारीच्या नदीवर तुमका बोयटा त्याच्यानंतर तांबोशी पण गावतात आणि बांधोशी पण गावतात हे का पण गावला बघ पुन्हा एक गावला तुफान मासेमारी करतो ते गावाला या गरवचा टेक्निक असता कारण एका बारीक मासे ओढतात त्याच्यात त्याला खेच बसावं तरच तो मासो अडकतो त्याच्या भरपूर येते त्यामध्ये उडायला त्याने पीठ डुबुक करून घेतात बघा बॉटल फिशिंगचा कावला आहे बघा फडाफड फडफड फड पुन्हा एकदा पाठ घावले अरुंद पूल असं त्या काळजीपूर्वक ह्या करू जातो प्रवीणाक लागोपाठ 3 गावले बोयटा हेंका 2 पप्प्याक पण गावलेला असा बघा आणि आता सागराक पण गावला बघा मोठा सगळ्यात मोठा गावला सागरा जोर वाढलेलो सगळ्यांका आता पटापटा पटापटा गावला एका पण गावलाय बघ हा बघा जोर वाढलो बघा सगळ्यांका आता गावाक लागली जोर केल्याने पोरांनी जोर केल्याने हा गरव पटापट पकडूक लागले तुम्ही जर मालवणात जवळपास रवत असाल तर येऊन तुम्ही फिशिंग करू शकता बर्ड जातीचे मासे पिटाक लय लंपूड असतात त्यामुळे पटापटा गावतात तो पण गरव जातं ज्याच्याकडे ह्या दिसतं आता अंक लिहिले होत आमच्या वाड्यातले होते त्यांना बघूया आता काय काय होतं आता पहिलीच घरी ह्या करतो जोडतोच ऐसून दिसतात मासे खूप मासे आहेत काय गावलं फाटका
बॉटल फिशिंगचा जोर हा. हे बघ. अँकर मुळेच गणगोंडी होत ना. ते बघ, समोर मग बॉटल टाकलेलं. बघूया आता त्या बॉटलीत जाता काय मास. बेडलाईट असल्यामुळे कॅमेऱ्यात दिसणार नाही. गावला बॉटल गुंजाल गावला. बॉटल फिशिंग भारी. बॉटल फिशिंग तो प्रकार आहे ना गाववाल्यानं, तो जबरदस्त असा. शोध आता लागू नको, युट्यूब वर दाखवत सगळे शिकले आता पोरांवर. बॉटल फिशिंगच चांगली असा बॉयटासाठी, कारण कसा त्याच्यात बॉईट गेला का वडूचं असतं, कसब लागणार नाही त्याला खास असं. हा बघा, दोन पप्याक दोन गावलेली होती बघा. एका खेप एक दोन घरी एक दोन, एका घरी एक दोन, दोन घरी एक दोनच. प्रवीणान जोर मारलेला. गावाला बघलात ना, बॉटल फिशिंग तो प्रकार तो पॉवरफुल असा. काय त्याला खर्च बिर्च काय नाही, फक्त एक बॉटल घ्यायची स्प्राईटची किंवा ह्याची थम्सअपची, ती कापायची, साव बांधायचो, सुरुवात पीठपुतूर घालायचा, बॉटल टाकायची. आता तुमका पूर्ण बोऊक गावतलं. सागरात पण गावलं मस्त. प्रवीण गेलो सो पीठ संपला काय? एक पहिलं दगड टाकूच लागतं त्याच्यानंतर पीठ, आणि आता तयार झाली बाटली. आता बॉटल टाकतो. अशी बॉटल टाकायची. बघूया आता काय काय होतं. बघितलं हे बघा, बघितलं ना, मग पूर्ण ह्या दाखवलंय. आता तुम्ही व्हिडिओ बघून शिकाक शकतात कसा घर होतात. तर पूर्ण प्रोसिजर तुमका दाखवलेली आहे. बाटलीत आतमध्ये दगड टाकायचो, पाणी घ्यायचा, पीठ टाकायचा आणि बॉटल सोडायची. काय करता गावाला गावलो परत मासे घरी आहे.
बॉटलला पण गावलं मासे बघ. घरी एक पण गावले, बॉटलला पण गावले. हो आहे ना. जवळसून बघा कसं गावलं आता. हो माहिती. त्याच्यात बघा मासे दाखवते नेमकं कसे होते. बघला असे मासे असते तिकडे. जास्त गावले तर मालवण फिश मार्केट मध्ये विकतात, तेवढीच कमाई होता. ह्यांका पण गावलं मासे. दगड घातल्याने यात पाणी घातल्याने नंतर पीठ घालून ठेवले, अशी पद्धत आहे का. घरी एक पण गावलं. मासे काढूकच राहुलं. याचा काम फक्त मासे जे गावते ते काढीत राहू. पगारी माणूस होते ते पळाले. करलकर वडापाव. चिल्लर पार्टीने का ह्या काढल्याने घरी आपली. बॉटलला गावला मासू गावलं बॉटलला. मग अशी टाकल्या ना पीठ त्या का मासू गावलं. एका गावले का गावत राहतात असं. ते आता छोटे ह्या केले आपली घरी बाहेर काढलेली आहे बघा चिल्लर पार्टी. अंकलीले पण अंकलांका का गावाक नाही ओटवणे करांका पण का आज या नाही लक नाही ना. गावाल्याने तुम्ही बघलात ना, हय बॉटल फिशिंगला पण मासे गावताना घरी येत, पण तुम्ही दोन्ही पद्धती ट्राय करू शकता. दोघांका पण पटापट गावतात. फक्त हुक फिशिंग केलास तुम्ही तर त्याका मात्र कसं भया घरी येऊन जर मासे पकडूचे आहेत ना तर कसं भया स्किल. आता बॉटलला कसब नाही पण टेक्निक आहे, टेक्निक शिकावं हवं. तर दिसता समोर तर मंदिर असं बघा, गणेश मंदिर. फायनली आता हे चिल्लर पार्टीन गरव घ्यायला ना हे बघा. बघूया त्यांना मासे गावतात ते.
ही आता चिल्लर पार्टीन पण गरज सुरुवात केलाय. व्हाट्सअप गाइस व्हाट्सअप गाइस कैसे हो घर चलो एकदम लांब एक तरी मासो धरून दाखवा तो. आणि धरून टाकलं तर आम्हाला काय भेटणार पार्टी कॉकटेलची नाही तुमका 10 रुपये गावतले. नाही कॉकटेलची पार्टी नाही एवढा बजेट नाही आमचा. चला एवढे मोठे ब्लॉगर असतात गेली अरे ती हवान गेली तकडे उलटे गरवतास तुम्ही. काकांका फायनली गावलो हा मासो गावलो बाबा. काका एक्सपर्ट गरवणार आहे ओटवणेकर काकांका गावलो बाबा मासो. हो बा. पडलो गेलो गावलो गेलो सुटलो. बॉटल मध्ये गावला गुंजाल. बॉटल मध्ये गावलो गुंजाल गावला गुंजाल. समोर तो फिशिंग करतात बघू जाऊया काय गावतात त्यांना. तर मागे ब्रिज रावला ब्रिजच्या दारा तुम्ही पुढे येलास या ठिकाणी तुमका नाश्त्याची सोय असता बघा. नाश्त्याची सोय असता काय काय असता. वडापाव कांदा भजी पॅटीस वडापाव चहा नाश्त्याची सगळी सोय या ठिकाणी केलेली असा आणि कॅशलेस पेमेंट पण असा हे बघा. स्वामीचरण वडापाव सेंटर. बघूया आता ह्यांका काय काय गावत आता. बघा मग अशी आपण थंय होतो आता हे बघूया काय करतात ते ह्यांका काय गावत आता बघूया. एक किलो पीठ आणलेलं रे. होय म्हणजे खर्चिक बाबा ही. कसो हा तो पिठाची एक पॅकेट किती रुपया. 55 रुपये गावाला खर्च आहे.
गावतात 10 मासे गावतात. भरपूर गावतात. हा म्हणजे फरक आहे. पिशवी आहे बघा, पिशवीत गावले होते. 55 रुपयाचा पीठ आणलेला त्यांच्यानी फॉर्च्यूनचा ऑटो. कशी नेलास? मानात हा जवळच. हे बघा सोय झालेली आहे मस्तपैकी निस्त्याकाची छान. तुम्ही पण गाववाल्याने येऊ शकता. हा घर हो. परिसर बघा कसं वाहतो निसर्गरम्य एकदम. पाऊस असले तरी गावतं. पाऊस असलं तरी गावतं. पाऊस असलं तरी पण गावतं ते. लांब टाकलं ना किती तरी बघा. मास गावलोय का फायनली मास. अंधार भिडणीवर दोरो बांधलेले त्यांचे. जायचं बांधले. कोणी बॉटल फिशिंगचं कसं जास्त खर्चिक नाही. एक दोरो हो पाणी फुगड जाते. थंडाची ह्या पाणी फुगड जाते. बॉटल पाणी परत काढूचा लागतं रे. येणार नाही बुळबुळ येते. छोटी आहे. फुलार तुमका मोठे गावतो. फुलार आता गर्दी झाली आहे. आता भरती लागली. एक बॉटल काढलं बघूया काय गावतात. काय नाही इथं बघ गावला वाटतं. पाणी गावला पाणी क्लिअर असलं काय दिसतं. एका गावला मुतूर गेला काय लगेच पकडतो ते. म्हणजे क्लिअर पाण्यात या करतो. बरोबर छोटा गावला. आता आपण पुन्हा पुलाकडे जाऊया. आपण पुन्हा पुलाकडे गेलेले असं. अंकलांका पण मासू गावलो तुला. फायनली अंकलांका मासू गावलो. हे काढणार कोणा मासो काढा अंकलांचो. अंकल तुमची बोनी झाली. पहिलोच गावलो ना अंकलांका पहिलोच गावलो. आमचे वाडेकरी होते. कशी अडकली आहे बघ. घडलं बघूया बघूया दाखव. हया कसं गावलो ह्याच्या दिलो सोडून द्यावा त्या का लहान ना बिचारे. सोड नाही होय तो मासो ना खावतो नसतं टाकून देतो. होय तो ठेवू नको टाकून देते का बिचाऱ्या. छोट मासो खाताला असतो उगा सोडून दे बिचाऱ्या. खाताल तो सुट्टी करून रवतलो तो आधी येत असो. सोडून दे बिचाऱ्या. दिला सोडू. किती गावले बघूया.
गाववाल्याने तुमका व्हिडिओ बघून गरवतात कसं तर कळतला हा. तो बघा ते मासू गावलो, जाऊया आपण ते कोणाक गावलो तो बघूया. उठवणेकर काकांका मासू गावलं बघा. एक्सपर्ट ना हे मासू गावलेला. काका तुम्ही कोकरे खूप काढतात ना घर सरजे कोटा होय ना बॉयटा गावतो. आजच्या व्हिडिओत तुम्ही बघलास प्रवीण भोजन्यांना ह्यो आता आपला मित्र असा त्यांनी जोर मारलेला सगळ्यात जास्त नाही. ही सागर तुझी पिशी, ही कोणाची पिशी रे? पप्प्याची पिशी आहे ही. बाबा टोपी घातलेला तो जास्त तोंड दाखवणार ना, तोंड दाखवतो बाबा काय रे. हे बघा एका सगळ्या 1 नंबराक मासे एका गावले. त्याच्यानंतर 2 नंबर प्रवीण असा आणि बाकी असं तो एक पिशी असे असं बाकी सगळे 3 नंबराक. काकांका मस्त पैकी गुंजाल मोठा गावलेला सपाटा आहे बघा. सपाटा गुंजाला मोठा गुंजाल गावला. गावाला फायनली बघा बारकेने आमच्या धरलेलो मासे बघा. आमका रोजच गावतो. होय रोज गावतो. आम्ही इथे येतो आम्हाला मासे भेटतात. हो हो फायनली म्हणजे सगळे त्याची चेष्टा करत होते पण यांच्यानी फायनली बघा मासे पकडलेलो असा. यांचं तुमचं किती 5 जणांचं 6 जणांचा ग्रुप आहे ना? आमका एकच गावली 6 जणांमध्ये एक वाटून खातो. 10 रुपये दिवा. मासू दाखवतो. व्हिडिओ आवडलो ना तर 1 लाईक नक्की करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसं वाटलं तो. आणि तुम्ही पण हय फिशिंग करू येऊ शकता. मालवणात आडारी म्हणून गणेश मंदिर असा त्याच्या बाजूक ब्रिज असा ते कोण पण फिशिंग करू शकता.